गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू मसले कोचिंग क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स घेतला होता. आता आपण त्याच्यावरच्या डिफिकल्टीज सॉल्व करत आहे. जे प्रॉब्लेम्सच्या डिफिकल्टी मला व्हॉट्सअप आले आहे ते आपण सॉल्व करू या व्हिडिओमध्ये आहे. आणि नेक्स्ट टॉपिकसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया. तर हे डिफिकल्टीमधला फर्स्ट प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेम नंबर 122. जे शीट तुम्हाला दिली आहे त्यातला प्रॉब्लेम आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पावर एन लॉग एक्स इंटू डी एक्स. जर दोन व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन असेल आणि इंटिग्रेशन फाइंड करायचं असेल तर आपण काय यूज करतो? बाय पार्ट्स. आता बाय पार्ट्सचा एक शॉर्टकटवाला आणि एक बेसिकवाला फॉर्म्युला होता. शॉर्टकटवाला फॉर्म्युला कधी यूज करता येणार नाही? जेव्हा केव्हा इंटिग्रेशन फाइंड करताना यू व्ही पैकी कोणतंही एक फंक्शन लॉग किंवा इन्व्हर्स या दोनपैकी एक फंक्शन येणार तर आपण शॉर्टकटवाला फॉर्म्युला यूज करू शकत नाही. आता इथे लॉग आहे म्हणजे आपण शॉर्टकट यूज करणार नाही. आता याच्यासाठी आपण तो आपला बेसिक फॉर्म्युला यूज करू. अकॉर्डिंग टू लिहिते लॉगॅरिथमिक, इन्व्हर्स, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल फंक्शन पहिले कोण येते तर लॉग मीन्स हा झाला यू आणि रिमेनिंग फंक्शन झाला व्ही. तर बाय युझिंग बाय पार्ट्स यू इंटू व्हीचं इंटिग्रेशन काय? यू ॲज इट इज मीन्स लॉग एक्स ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन इज एक्स रेस टू पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 मायनस इंटिग्रेशन derivative of u means log x are derivative 1 by x into integration of x raised to power n is x raised to power n plus 1 upon n plus 1 dx. I is equal to log x into x raised to power n plus 1 upon n plus 1 minus 1 upon n plus 1 constant बाहेर निघा. इंटिग्रेशन हा x चा पॉवर 1 वर जाईल तो x चा पॉवर -1 n plus 1 minus 1 means x raised to power n only, and integration of x raised to power n will x raised to power n plus 1 upon n plus 1. There is an answer. Minus 1 upon n plus 1 x raised to power n plus 1 upon n plus 1. जे कॉमन निघते ते कॉमन काढा. काय काय कॉमन निघते की कॉमन निघाल x raised to power n plus 1 upon n plus 1. तर I is equal to x raised to power n plus 1 upon n plus 1 कॉमन उरला का log x minus 1 upon n plus 1 will be the final answer. ते झालं 122 नंबरचं. then प्रॉब्लेम नंबर 123. आता 123 नंबरचं प्रॉब्लेम आणि 124 नंबरचं. आता 123 डिफिकल्टी म्हणून विचारण्यात आला आहे व्हॉट्सअपवर, मला त्याचा नंबर आला, पण 124 न तो विचारला. पण हे दोन्ही सेम आहे आणि एकाच मेथडनी सॉल्व करायचे आहे म्हणून 124 सुद्धा लिहिला. 124 नंबरचं जे प्रॉब्लेम आहे ते सिमिलर टू 123 आहे. आता 123 नंबरचा क्वेश्चन असा आहे की इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. आता कसं आहे, एफ ऑफ एक्स म्हणजे कोणतं तरी फंक्शन आहे आणि एफ डॅश म्हणजे त्याचं काय तर डेरिव्हेटिव्ह आहे. आता आपण इंटिग्रेशनचं ज्या दिवशी बेसिक शिकवलं त्या दिवशी सांगितलं की इंटिग्रेशनचं दुसरं नाव आहे अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन मीन्स अँटी डेरिव्हेटिव्ह. तर आता जर एखाद्या इंटिग्रेशनच्या क्वेश्चनचे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि त्या 4 पैकी कोणत्याही एखाद्या ऑप्शनचा जर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन नाही बरं, डेरिव्हेटिव्ह जर जो क्वेश्चन आहे तो जर आला म्हणजे त्या इंटिग्रेशनचं ते झालं आन्सर. म्हणजे आपण रिव्हर्स सुद्धा फाइंड करू शकतो. ऑप्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा, ज्या ऑप्शनचा डेरिव्हेटिव्ह काढून गिवन क्वेश्चन येणार ते झालं त्याचं आन्सर. असं कधी करायचं जेव्हा केव्हा ऑप्शन छोटे छोटे राहणार त्याच टाईमवर असं परवडते. नाही तर डेरिव्हेटिव्ह जर करता करता तिन्ही ऑप्शनचे डेरिव्हेटिव्ह नाही आले तर टाईम भरपूर जाईल जर ऑप्शन खूप मोठे असेल. आता याचे जर तुम्ही ऑप्शन पाहिले तर छोटे छोटे ऑप्शन आहे आणि फर्स्ट ऑप्शन आहे याचं की एक्स इंटू एफ ऑफ एक्स. आता तुम्ही याचा जर डेरिव्हेटिव्ह काढा तर डेरिव्हेटिव्ह मध्ये कीप द फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स प्लस कीप द सेकंड फंक्शन एफ ऑफ एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. आता जर एक्स इंटू एफ ऑफ एक्स फर्स्ट ऑप्शनचा जर तुम्ही प्लस सी आहे, प्लस सीचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. जर याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण तर तो एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स येईल. आणि जे की आपला क्वेश्चन आहे मीन्स याचं जर इंटिग्रेशन काढलं तर एक्स इंटू एफ ऑफ एक्स येणार. डायरेक्टली लिहू शकतो आपण. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स plus x into f dash of x will be x into f of x.
सिमिलरली 124 ट्राय करा. जे क्वेश्चन दिलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह काढून तुम्हाला त्याचा जो 124 नावाचा क्वेश्चन आहे तो येणार. ज्याचा डेरिव्हेटिव्ह क्वेश्चन येणार ते झालं त्याचा आन्सर. हा आता 124, 123, आता 128 नंबरचा प्रॉब्लेम. डेरिव्हेटिव्ह असो की इन्व्हर्स इंटिग्रेशन असो, दोन्ही याच्यात इन्व्हर्स फंक्शन सॉल्व्ह करताना आपण हिंट आणि नोट लिहून दिले आहे रेग्युलरमध्ये की जर कोणतंही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असो, साइन इन्व्हर्स असो, कॉस इन्व्हर्स असो, टॅन इन्व्हर्स असो, कॉट इन्व्हर्स असो, तर आपण इन्व्हर्सच्या आडनं डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना इंटिग्रेशनच्या आडनं नोट यूज करत होतो. तर त्यामध्ये एक नोट अशी होती की जर कोणतंही बाहेर साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स कोणतंही फंक्शन असो, जे फंक्शन बाहेर आहे ट्राय करा की त्याच्या अँगलमध्ये सुद्धा तेच फंक्शन येणार आणि त्यानुसार सबस्टिट्यूशन करा. मीन्स बाहेर जर साइन इन्व्हर्स आहे तर असं की पुट करा की इकडे साइन येणार आणि साइन आल्यानंतर साइन इन्व्हर्स साइन कॅन्सल होईल. सिमिलर टू टॅन इन्व्हर्स ऑल्सो, की बाहेर जर टॅन इन्व्हर्स आहे तर इकडे असं की सबस्टिट्यूट करा की जेणेकरून इथं टॅन येणार, टॅन इन्व्हर्स टॅन काय तर कॅन्सल येणार. जसं की 128 नंबरचा प्रॉब्लेम आहे इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इन्व्हर्स 2x अपॉन 1 मायनस x dx. आता एक गोष्ट आठवून ठेवा, लॉग आणि इन्व्हर्सचं इंटिग्रेशन निघत नाही आपण सांगितलं. त्याचं इंटिग्रेशन फाइंड करताना आपण त्याला इंटू मध्ये 1 करून त्याला बायपार्ट्स लावूनच त्याचं इंटिग्रेशन फाइंड करतो. पण त्याला इंटू 1 करून बायपार्ट्स लावायच्या अगोदर एक गोष्ट हमेशा आठवून ठेवायची, ते लॉग आणि इन्व्हर्स फंक्शन जे आहे त्याचा अँगल एक्सच चालेल किंवा टी चालेल तर डी टी असेल. पण जर त्याचा अँगल एक्स स्क्वेअर आहे, रूट एक्स आहे, तर पहिले त्याचा अँगल एक्स करा, त्याच्या ठिकाणी काहीतरी सबस्टिट्यूट करा. देन अँड देन बाय युझिंग बायपार्ट्स ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. जर अँगलमध्येच एक्सच्या ठिकाणी रूट एक्स आहे, एक्सचा क्यूब आहे, एक्सचा स्क्वेअर आहे किंवा असं काहीतरी बेकार अँगल आहे तर त्याला बाय युझिंग सम अनदर मेथड सॉल्व्ह करा. ते टॅन इन्व्हर्स वगैरे गायब करा, मगच त्याला इंटू 1 करून बायपार्ट्स लागेल किंवा सबस्टिट्यूशनच कधी कधी सॉल्व्ह इन बायपार्ट्सचं कामही पडणार नाही. ते डिपेंड आहे प्रॉब्लेम. आता इथे टॅन इन्व्हर्स आहे, अँगल एक्सचा आहे नाही. आता आपलं इन्व्हर्स फंक्शन का डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलो आपण की इन्व्हर्सचं काय म्हणणं, जर बाहेर टॅन इन्व्हर्स असेल तर असं की सबस्टिट्यूट करा एक्सच्या ठिकाणी जेणेकरून इकडे टॅन इन्व्हर्स आहे तर इथे टॅन येणार. टॅनचे आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे टॅन टू थिटाचा की टॅन टू थिटा मीन्स 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन टू थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता अँगल जर आपण चेक केला, बाहेर आहे टॅन इन्व्हर्स अँगल असा तर पहा 2 टॅन अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर मीन्स एक्सच्या ठिकाणी इथं काय पाहिजे टॅन. जर तुम्ही इथं एक्सच्या ठिकाणी टॅन पुट करा तर हा टॅनचा फॉर्म्युला आणि टॅन इन्व्हर्स टॅन का तर कॅन्सल. जे की आपलं एम आहे, बाहेर जर टॅन इन्व्हर्स आहे तर इथं असं सबस्टिट्यूट करा की इकडे टॅन येणार. मग आता आपण काय करू इथं तर पुट करू. पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा. एक्स जर टॅन थिटा पुट केला आता आय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता एक्सच्या ठिकाणी जर टॅन पुट केला तर डी एक्सच्या ठिकाणी काय होऊन जाईल, याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्सच्या ऐवजी येऊन जाईल टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. डी एक्सच्या ठिकाणी टॅनचा सेक्स स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. आता आय इज इक्वल टू हा होऊन जाईल टॅन टू थिटा. टॅन इन्व्हर्स टॅन टू थिटा मीन्स ओनली 2 थिटा इंटू सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा. काढायचं इंटिग्रेशन टू बाहेर आणि थिटा इंटू सेक्स स्क्वेअर थिटा दोन व्हेरिएबलचं जर मल्टिप्लिकेशन, आता इथे थिटा व्हेरिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा इंटिग्रेशन, दोन व्हेरिएबलचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर इंटिग्रेशन काढताना बाय पार्ट्स अकॉर्डिंग टू लिहिते यू होणार थिटा, व्ही होणार सेक्स स्क्वेअर थिटा. बायझिंग लिहिते यू व्ही डिसाईड झाला, बाय पार्ट्स लावा यू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन थिटा मायनस यू इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस आपला शॉर्टकट फॉर्म्युला लो आपण की पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस. आता पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा चला, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 येणार, इंटिग्रेशन ऑफ टॅन थिटा लॉग ऑफ मॉड ऑफ सेक थिटा येणार.
आता प्लस अल्टरनेट प्लस मायनस प्लस जो आपल्या लास्ट लेक्चरमध्ये शॉर्टकट फॉर्म्युला झाला त्याच्यानुसार. आता 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे ना, आता 0 इंटू कुछ भी 0 मीन्स याच्यानंतरची टर्म नाही लिहिली तरी चालेल, प्लस थिटा वापस देऊन द्या. आता बघा टॅन थिटा मीन्स एक्स आहे. टॅन थिटा म्हणजे काय, एक्स आहे. आता थिटा काय आहे ना, तर थिटा म्हणजे टॅन इनवर्स एक्स आहे. थिटा काय आहे, टॅन इनवर्स एक्स. आणि टॅन थिटा म्हणजे पूर्णच्या पूर्ण एक्स मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ सेक थिटा. आता टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे एक्स आहे, सेक थिटाची काढायची आहे. आपल्याकडे टॅन आणि सेकचा काय फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला टॅनची व्हॅल्यू माहिती आहे, प्रॉब्लेम एक्समध्ये होता, आन्सरही एक्समध्ये लागेल. तर हा जो आपल्याकडे सेक थिटा आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला एक्समध्येच फाइंड करायची. आपल्याकडे टॅन थिटाची एक्समध्ये आहे, तर सेकला पहिले टॅनमध्ये लिहा, मग टॅनची व्हॅल्यू आपण एक्स लिहू शकतो. So according to identity of trigonometric function, sec square theta is equal to 1 plus tan square theta. Now sec theta is equal to root मध्ये 1 plus tan square theta, स्क्वेअर रूट काढला. आता आपल्याकडे जर sec theta ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टॅन असेल आणि टॅनची व्हॅल्यू जर एक्स मध्ये असेल तर log ऑफ sec theta काय होईल, रूट मध्ये 1 plus tan square theta and tan theta will be replaced by x. Therefore sec theta will become root 1 plus tan theta च्या ठिकाणी x square plus c. तर हा झाला आपला जे गिवन आहे 128 त्याचा आन्सर. पण आता प्रॉब्लेम असं नाही. प्रॉब्लेम काय म्हणते, जर तुम्ही याचं आय नावाचं जे इंटिग्रेशन आहे सॉल्व केलं आणि -2x tan इनवर्स x सोबत ॲड केलं तर त्याचा आन्सर काय. आता याला थोडं सिम्प्लिफाय करून टाका, मल्टिप्लाय करा. 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2x tan इनवर्स x मायनस 2. आता लॉग रूट मीन्स पॉवर 1/2. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ऑफ लॉगॅरिथम लॉग ए रेस्ट टू पावर b लॉग ए मीन्स हा 2 तो मल्टिप्लाय झाला आणि हा रूट जो आहे मीन्स पॉवर 1/2 जो आहे तर लॉगच्या फॉर्म्युलानं खाली तर 1/2 लॉग ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. आता हे झालं आपलं जे गिवन इंटिग्रेशन आहे त्याचा आन्सर. आपल्याला कशाचा आन्सर पाहिजे. नाव देअरफॉर I minus 2x tan inverse x will be, I ची व्हॅल्यू ही आता नवीन काढली आपण 2x tan inverse x. 2 to cancel minus log 1 plus x square. हा झाला कोण, I ची व्हॅल्यू मायनस 2x tan inverse x as it is आणि आपला प्लस c जो आहे तो आहे 2x tan inverse cancel. Final answer will be minus log of 1 plus x square. Minus log of 1 plus x square will be the answer of the problem number 128. Now 139 numberचा problem. 139 मध्ये sin inverse x upon 1 minus x square raised to the power 3/2. I is equal to sin inverse x upon 1 minus x square raised to the power 3/2. आपण हे शिकलो आहे की any raised to the power 3/2 means any root any is k raised to power 3/2 is k root. 1 minus x square raised to power 3/2 means 1 minus x square into root 1 minus x square dx. आता बघा जसं हे 120 येत होतं त्याच्यात आपण सॉल्व करताना अँगल मध्ये काही ना काही सबस्टिट्यूट केलं. त्याच्यासाठी बाहेर टॅन इनवर्स तर अँगल काहीतरी खूप मोठा होता, एक्स नव्हता. एक्स असला आपल्याला चालत होता. आता इथं साइन इनवर्स आहे, इथं असं की सबस्टिट्यूशन याच्यानुसार सबस्टिट्यूशन नाही. आता याच्यात आपली ते दुसरी नोट लागेल आणि आपल्याकडे होती पण कोणती की जर रूट मध्ये एक्स स्क्वेअरला निगेटिव्ह साइन असेल तर एक्स इक्वल टू साइन थिटा पुट करा. किंवा आता इथं आपण सबस्टिट्यूशन पण यूज करू शकतो बाय युजिंग सबस्टिट्यूशन. जसं की आपण म्हटलं होतं लास्ट लेक्चर मध्ये की आता आपण सबस्टिट्यूशन विथ बाय पार्ट्स वाले प्रॉब्लेम घेऊ. तर आता पहा साइन इनवर्स एक्स हा जर डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं तर साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 मायनस एक्स. जर इंटिग्रेशन मध्ये कोणाचा तरी कुठेतरी डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर ज्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे आपण त्याला टी म्हणतो. आता जर आपण साइन इनवर्स एक्स ला टी पुट केला तर एक्स ची व्हॅल्यू साइन टी.
सबस्टिट्यूट केल्यानंतर पहिले प्रॉब्लेम एक्स मध्ये होता, आता पूर्णच्या पूर्ण टी मध्ये होणार. तर जर एक्स इक्वल टू साइन टी तर dx इक्वल टू कॉस टी, dx इज इक्वल टू कॉस टी dt. Therefore I is equal to integration sin inverse x is t. x ची व्हॅल्यू काय sin t, 1 मायनस साइन स्क्वेअर टी कॉस स्क्वेअर टी. आणि हा जो आहे इथे जर आपण सॉल्व केलं रूट मध्ये डायरेक्टली तुम्ही इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर, एक्सच्या ठिकाणी साइन टी, 1 मायनस साइन स्क्वेअर टी कॉस स्क्वेअर टी, बाहेर आला कॉस टी, पुन्हा इथे काय येणार कॉस टी आणि dx मीन्स कॉस टी dt. तुम्ही असं न करता इथे जर डेरिव्हेटिव्ह काढला तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर dx dt, तर हा सुद्धा डायरेक्ट गायब होईल, हा इथे गायब होईल dx सोबत, त्या इथं कॉस टी गायब होईल. दोन्ही येणार आन्सर तेच आहे. असं कन्वर्ट करून डेरिव्हेटिव्ह काढा की डायरेक्ट तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढा. तो dx आणि 1 मायनस रूट मधला एक्स, 1 मायनस एक्स स्क्वेअर रूट मधला दोन्ही गायब होणार आहेच. तर आता प्रॉब्लेम झाला i इज इक्वल टू टी कॉस स्क्वेअर वर जाईन सेक्स स्क्वेअर टी इंटू dt. आता याला पुन्हा तेच सबस्टिट्यूशन झालं, पण प्रॉब्लेम नाही संपला. जर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर इंटिग्रेशन फाईन करताना आपण काय यूज करू बाय पार्ट्स. तर बाय पार्ट्स I इज इक्वल टू uv पैकी uv कोण आहे, u येणार टी आणि v येणार सेक्स स्क्वेअर टी अकॉर्डिंग टू लिहिते अल्जेब्रिक इज फर्स्ट फंक्शन देन ट्रिग्नोमेट्रिक. आता इथं बाय पार्ट शॉर्टकट वाला लावता येतो, कारण याच्यामध्ये लॉग आहे ना इन्व्हर्स. शॉर्टकट वाला काय म्हणते u ॲज इट इज, v चं इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर टी चं इंटिग्रेशन टॅन टी मायनस प्लस मायनस. देन फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड फंक्शनचं काय ते इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी इज 1 इंटू टॅन टी चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ सेक टी. हे झालं आन्सर. याच्यासाठी इथं थांबलो आपण. आता हे संपलं नाही, हा प्लस झाला मायनस झाला नंतर प्लस येईल, पण 1चा डेरिव्हेटिव्ह 0च येईल कॉन्स्टंट टाक, आणि इंटू काही पण आला तर आन्सर 0च येणार. म्हणून आन्सर इथंच खतम की i इज इक्वल टू टी टॅन टी मायनस लॉग ऑफ सेक टी. पण आता प्रॉब्लेम आहे एक्स मध्ये, आपल्याला आन्सर सुद्धा लागेल एक्स मध्ये. आता जो आपला टी आहे त्याला वापस देऊन द्या. टी काय आहे तर साइन इनवर्स एक्स. टी मीन्स काय साइन इनवर्स एक्स. त्याच्यानंतर टॅन टी मीन्स काय. आता आपल्याकडे साइन टी ची व्हॅल्यू आहे, टॅन टी ची नाही आहे. साइन टी ची व्हॅल्यू एक्स. आता बघा टॅन मीन्स होते साइन बाय कॉस. इकडे लिहून द्या. टॅन मीन्स साइन बाय कॉस. आता साइन टी ची व्हॅल्यू काय आहे एक्स अपॉन, आपल्याकडे कॉसची नाही, पण आता कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करता येते की बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता कॉस टी इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर टी. ओके, कॉस टी म्हणजे काय रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर टी, पुन्हा साइन टी म्हणजे काय एक्स, मग टॅन टी काय होऊन जाईल एक्स अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन टी ची व्हॅल्यू काय एक्स अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ. पुन्हा तेच आपल्याकडे व्हॅल्यू आहे साईनची, साईनवरनं आपण आपल्याकडे हा जो सेक टी आहे त्याची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स नाही, आपल्याकडे साईनची आहे. आता पुन्हा साईन आहे सेक करा. आता साईनवरनं आपण कॉस काढू शकतो, डायरेक्टली सेक नाही, आहे की नाही. साईनवरनं कॉस काढता येते, डायरेक्टली सेकच्या काढता येत नाही. म्हणून आपण काय करू सेकवरनं पहिले आपल्याला साईन आणायचं आहे, मग साईनमध्ये एक्स येईल, तर आपण पहिले एक्स सॉल्व करू. पहा कसं आहे, हा जो सेक टी आहे सेकला आपण 1/cos लिहू शकतो, आरामशी लिहिता येते. कॉस मीन्स काय होते 1 मायनस साइन स्क्वेअर रूट मध्ये, कारण स्क्वेअर येणार तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल येईल, तर 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर रूट मध्ये कॉस स्क्वेअर काय तर कॉस्ट, तर मीन्स 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस साइन टी ची व्हॅल्यू एक्स, तर 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार. म्हणजे सेक टीला आपण इन टर्म्स ऑफ एक्स जर लिहू शकत असेल साइन टी यूज करून, तर ते लिहायला लागेल 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. आता एक इंटिग्रेशन च्या अगोदर आपण जो लॉगॅरिथम नावाचा चॅप्टर सांगितला होता त्यामध्ये आपलं हे झालं होतं की
लॉगचा जर अँगल आपण रेसिप्रोकल केला तर लॉगच्या समोर प्लस असेल तर मायनस होतो, मायनस असेल तर प्लस होते. देअरफॉर आय इज इक्वल टू एक्स साइन इनवर्स एक्स, याला अरेंज केलं एक्स साइन इनवर्स एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. लॉगचा अँगल आपण रेसिप्रोकल करू तर लॉगच्या समोर जो मायनस आहे तो प्लस होणार. अँगल इन लॉग ऑफ 1 बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 मीन्स फक्त 1 मायनस एक्स स्क्वेअर रूट. आता रूट मीन्स पॉवर होते 1/2 आणि लॉग ए रेस्ट बार बी बी लॉग ए, म्हणजे आन्सर काही याचं इकडे 1/2 लॉग ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी आणि हे ॲज इट इज की एक्स साइन इनवर्स एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हे होतं सबस्टिट्यूशन विथ बाय पार्ट्स. कोणतं प्रॉब्लेम आहे? सबस्टिट्यूशन विथ बाय पार्ट्स. ते आठवण ठेवा. Now, last problem, problem number 156. 156 नंबरचा प्रॉब्लेम थोडा किचकट आहे. लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर. आपण अगोदरही सांगितलं आहे की दोन असे फंक्शन आहे इंटिग्रेशनमध्ये ज्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन निघत नाही. पहिलं म्हणजे लॉगॅरिथमिक, दुसरं म्हणजे इनवर्स. लॉग आणि इनवर्स फंक्शनचे डायरेक्टली इंटिग्रेशन फाइंड करता येत नाही. जर त्याचे इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे तर आपण इंटूमध्ये 1 करून बाय पार्ट्स लावतो, पण त्या अगोदरही बाय पार्ट्स लावायच्या अगोदर लॉग आणि इनवर्स फंक्शन जे आहे त्याचे अँगल जे आहे ते एक्सच पाहिजे. एक्स सोडून जर काही दुसरा आला तर त्याला इंटू 1 करून बाय पार्ट सुद्धा लावून सॉल्व्ह होणार नाही. आता हे जे 156 नंबरचा प्रॉब्लेम आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स प्लस 1 अपॉन लॉग एक्सचा होल स्क्वेअर dx. पहा लॉगचा अँगल आपल्याला एक्सच पाहिजे. आता इथे लॉग एक्स मी काय करतो, इथे अँगल एक्स पाहिजे म्हणून लॉग एक्स रे काय करतो, पुट करतो. पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. आता लॉग एक्स जर टी झाला तर एक्स विल बी रिप्लेस बाय ई रेस टू पॉवर टी बाय युजिंग डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. लॉगरिथमिक फॉर्म, एक्सपोनेंशियल फॉर्म. Now differentiate this. dx is equal to e raised to power t dt. Now, I is equal to integration of log x means t means log t plus 1 upon log x means t means 1 by t square and dx means e raised to power t dt. मग आपल्याकडे स्टेट बोर्डवाला एक फॉर्म्युला आहे की जर इंटिग्रेशनमध्ये बाहेर ई रेस टू पॉवर एक्स, आतमध्ये एफ ऑफ एक्स प्लस त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह डॅश ऑफ एक्स असेल तर आन्सर असते ई रेस टू पॉवर एक्स एफ ऑफ एक्स. एखाद्या इंटिग्रेशनमध्ये जर त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर ई रेस टू पॉवर एक्स असेल तर ई रेस टू पॉवर एक्स आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे ते फंक्शन ॲज इट इज. आता बाहेर ई रेस टू पॉवर टी आहे, लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय टी येते, असं काही नाही. आपण याला अरेंज करू थोडंसं. पहा आय इज इक्वल टू ई रेस टू पॉवर टी इन ब्रॅकेट लॉग टी. याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय टी येते. 1 बाय टीला बॅलन्स केलं, बॅलन्स करण्यासाठी मायनस 1 बाय टी. हा लॉग टी जो आहे ॲज इट इज 1 बाय टी प्लस केलं तर 1 बाय टी बॅलन्स करण्यासाठी मायनस 1 बाय टी प्लस जो अगोदरचा 1 अपॉन टी स्क्वेअर आहे तो ॲज इट इज डी टीचा डी टी. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू पॉवर टी. आता थोडं जर इमानदारीला अरेंज केलं तर पहा लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय टी आणि मायनस 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय टी स्क्वेअर. त्याला आपण असं अरेंज करू ह्या फॉर्म्युल्यासारखं की फंक्शन त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह मीन्स लॉग टी मायनस 1 बाय टी आणि याच्या बाजूला याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय टी प्लस 1 बाय टी स्क्वेअर. अरेंज केलं फक्त हे थर्ड आणि फर्स्ट एका ब्रॅकेटमध्ये, सेकंड आणि फोर्थ लास्ट सेकंड ब्रॅकेटमध्ये. आता बाहेर ई रेस टू पॉवर टी याचा डेरिव्हेटिव्ह ते लॉग टीचा 1 बाय टी मायनस 1 बाय टीचा प्लस 1 बाय टी स्क्वेअर. देअरफॉर आय इज इक्वल टू ई रेस टू पॉवर टी इन ब्रॅकेट लॉग टी मायनस 1 बाय टी प्लस सी.